प्रथमतः सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण आणलंय श्री हनुमान जन्मोत्सववर एकदम खतरनाक टॉप ट्युटोरियल. आज आपण बेसिक टू ॲडव्हान्स बेस्ट बॅनर एडिटिंग केलंय. हे जे आपण फ्री एडिटेबल PhD दिल्या प्लस PLP दिला प्लस एक्स्ट्रा मटेरियल दिलंय. नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा. पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच आहे. आजच्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या. नक्कीच ही डिझाईन आपल्या इंस्टाग्रामला आल्या, तिकडं नक्कीच जाऊन तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला जर फॉलो केलं असाल तर लवकर फॉलो करा. तिथल्या पोस्ट बघा, आवडले तर नक्कीच लाईक करा. तिथल्या ब्रॉडकास्ट चॅनललाही नक्कीच जॉईन व्हा. त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा. नक्कीच इकडे कृपया सबस्क्राईब करू शकता. तर भाऊंनो, राहिला विषय क्लासचा, तर आपली जी काही फोटोशॉपची ऑनलाईन आणि फोटोशॉपची ऑफलाईन बॅच आहे तर ती लवकरात लवकरच आपली अनाऊन्स होणार आहे काही येत्या दिवसात. त्यामुळे नक्कीच बॅच लॉन्च झाल्या कृपया लगेच ॲडमिशन डन करून टाका, कारण का सीट्स लवकर बुक होतात. प्रत्येक बॅचला हाच सीन असतो, त्यामुळे कृपया ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर भाऊंनो, आत्ता फक्त अवेलेबल आहे ओनली मोबाईलचा क्लास. जो मोबाईलचा आपला 1500 रुपयाचा क्लास भेटतोय, हा आपला रेकॉर्डेड भेटतोय. गेल्या काही महिन्यात आपली ऑलरेडी बॅच झाल्या, तर तो एक व्हिडिओ 1.5 तासाचा आहे. असं त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. यामध्ये ऑल टाईप सगळ्या डिझाईन PC सारखे डिझाईन शिकवल्यात, प्लस कॅलिग्राफी प्लस व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी, असा सगळा बेसिक ॲडव्हान्स सिक्वेन्स आहे. यामध्ये फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फानेट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगचे काही ॲप्लिकेशन्स आहेत आणि काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत ज्यामध्ये चांगल्या प्रकारे एडिटिंग शिकवलेलं आहे. 1500 रुपयाचा क्लास आहे. वर तुम्हाला नंबर दिसत आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात आणि त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकताय. तर चला तर फायनल जायचं आपण आपल्या फोटोशॉपमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सगळी स्टेप बाय स्टेप डिझाईन बघायला. जय श्रीराम. तर आता आपण आपल्या फोटोशॉपमध्ये इथं पहिल्यांदा आपल्याला साईज घेणं गरजेचं आहे. जी साईज आहे इंस्टाग्रामला चालत्या परफेक्ट लेन सेट होत्या, ती म्हणजे फाईल न्यू. इथं बघा आल्याला इंचेस करायचा आहे. इथं 3x4 830 रिझोल्यूशन ठेवायचं आहे. इथे इंचेस पाहिजे, चुकू नका. त्यानंतर पिक्सल टू इंचेस इथं पाहिजे आणि त्यानंतर आपला ओबो ओरिएंटेशन ठेवायचं आणि क्रिएट करायचं आहे. ही आपल्याकडे साईज आली. नक्कीच जर आपली डिझाईन डार्क असली तर नक्कीच जो का आपला इंटरफेस आहे हा लाईट ठेवायचा आहे, आणि जर आपली डिझाईन लाईट असली तर इंटरफेस हा डिफॉल्टला ठेवला की डार्क होतो. तर आपल्या हिशोबानुसार तुम्हाला जो योग्य वाटतो तो नक्कीच ठेवा. फाईल प्लेस इम्बेड, आणि आता आपण आपल्या सोयीनुसार एक एक गोष्टी ॲड करत येऊयात. पहिला आहे आपलं जे अतिशय सुंदर आणि युनिक वेमधलं बॅकग्राऊंड, येलो आणि रेडी स्टोनचं आहे, जे ग्रॅडियंट मिक्स बॅकग्राऊंड आपण म्हणू शकतोय. यामध्ये तुम्ही एक प्रकारे एक एक्स्ट्रा गोष्ट ॲड करू शकता जे आपण आपल्या डिझाईनमध्ये केलं नाही. ती काय करायची, एक एक्स्ट्रा लेअर घ्यायची, एडिटमध्ये जायचं, फिलमध्ये जायचं, इथं कॉन्टेंट्सला 50% ग्रे फिलअप ठेवायचा, आणि इथं पुन्हा फिल्टरमध्ये जाऊन नॉईजमध्ये जाऊन ॲड नॉईज करायचा. बघा इथं गौसन आणि मोनोक्रोमॅटिक पाहिजे आणि 100च्या वर आपले अमाऊंट ठेवायचे आहे. पुन्हा एकदा फिल्टरला जायचं आहे, स्टाईलाइजला जायचं आणि इम्पोज करा, जेणेकरून आपला सॉफ्ट नॉईज इथं लागेल. याचा ब्लेंड मोड चेंज करायचं ओव्हरलेला. अतिशय छान आणि खतरनाक लेवलचा आपला नॉईज लागतोय. पुढची आपली गोष्ट आहे ती म्हणजे आपलं पाठीमागचं जे काय युनिक असं जय हनुमान लिहिलेलं टेक्स्ट, हे आपल्या PhDला किंवा टिप फाईलला एडिटेबल दिलं. नक्कीच चेक करा मटेरियलमध्ये. तर ह्याचा ब्लेंड मोड आपल्याला चेंज करायचा आहे, कलर डॉज, आणि फील आपल्याला करायचा आहे जरा उगत 0 म्हणण्यापेक्षा एक प्रकारे जरा कमी करा, नाहीतर तसं केलं तरी चालेल. 0 करा आणि त्यानंतर मग हळूहळू तुम्हाला जसा योग्य वाटेल सिक्वेन्स त्यानुसार वाढवत चला. 40पर्यंत ओके सेटअप झालेला आहे परफेक्ट लेवलला. फाईल प्लेस इम्बेड. थोडा आपला हनुमानजींचा जो काही शॅडोचा भाग आहे तो आपण ॲडअप केला आहे. जिथं जिथं आपला अंगाचा भाग टच झाला तिथं आपण डार्क शॅडो ठेवला आहे. बाकी स्मूथ शॅडो पण घेतला आणि बाकी आपल्या त्यांच्या कटआउट शॅडो पण आपण ॲडअप केलेला आहे. फक्त जरा ब्लर लावला की अजून रिअलिस्टिक दिसू शकतो. पण नक्कीच हा जो आपला शॅडो आहे हा आपला झाकून जातोय टेक्स्टनं. बाकी आपलं छान असं मंदिर घेतलं आहे अयोध्या थीमचं, AI जनरेटेड. त्यानंतर इथं आपला स्पॉटलाईट घेतला आहे. स्पॉटलाईटच्या आधी जे का मंदिर आहे त्याचा ब्लेंड मोड जरा चेंज करायचा आहे. एक प्रकारे हा हार्डलाईट अतिशय सुंदर आणि बेस्ट दिसतोय बघा. त्यापेक्षा अजून कोणता चेंज करू शकता का बघा तुमच्या हिशोबानुसार. एक प्रकारे पिन लाईट पण अतिशय सुंदर आणि बेस्ट दिसाला. त्यानंतर हा स्पॉटलाईट आहे. स्पॉटलाईटचा आपला ब्लेंड मोड आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे स्क्रीन. तेव्हाच आपली जी काय पुढची इमेज आहे ती ओके आणि परफेक्ट दिसेल बजरंगबलींची. तर या थीममध्ये आपण घेतलेला आहे असा छान अशी अतिशय सुंदर आणि बेस्ट मूर्ती, त्या थीमचाच प्रॉपर परफेक्ट असा भाग.
त्यानंतर लेफ्ट अँड राईटला जर आपण काही गोष्टी ॲडप्ट केल्यात, त्याचा आपला जो काय ब्लेंड मोड आहे तो आपण सॉफ्ट लाईट ठेवायचा, जेणेकरून ते बॅकग्राऊंडला अतिशय सुंदर असं मिक्सअप दिसते झालेलं. त्यानंतर मग आपण घेतलंय पुढचं टेक्स्ट. हे संपूर्ण PhDला एडिटेबल दिलंय. PC वाल्यांनी फोटोशॉपला ट्राय करा, मोबाईलवाल्यांनी कृपया फोटोपियाला ट्राय करा. बाकी इथं सर्वांना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हे टेक्स्ट आहे. त्यानंतर इथं श्रीराम जय राम जय जय राम. कृपया सर्वांनी जय श्रीराम ही कमेंट करायची आहे, ही नम्र विनंती आजच्या ट्युटोरियलला. बाकी खालचा आपला संस्कृत श्लोक टाईप आपण हा भाग घेतलाय क्विट्सचा, नक्कीच चेक करा ChatGPT वरून. त्यानंतर इथं आपण घेतल्यात काही एलिमेंट मिक्सिंगचं, त्याचा ब्लेंड मोड आपण चेंज केला, कलर डॉज, आणि जरा इथं फिल कमी करायचं. डन. त्यानंतर फाईल प्लेस इम्बेड. हा इथं आपण भाग घेतलाय जय श्रीराम मिक्सिंग थीमचा भाग. इथं आपण याचा ब्लेंड मोड ठेवला कलर डॉज, मिक्सिंगला अतिशय सुंदर दिसतो. इथं आपला आपण डायलॉग थीम घेतलाय क्विटचा असा भाग, जो प्रत्येक बॅनरला सगळेजण यूज करतात, क्विट्स असतात त्या. तुम्ही जरी ChatGPTला गेला, तुम्हाला ज्या थीमची पाहिजे, आता भीम जयंती आल्या, भीम जयंती मराठी क्विट्स इन 4 लाईन्स 3 लाईन्स टाकलं तर तुम्हाला अतिशय सुंदर असे क्विट्स येऊन जातील. AI चांगल्या प्रकारे देते क्विट्स. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. हा भाग आपला आपण ॲडप्ट केला आहे इकडं. पुन्हा एकदा इकडचाच आपला भाग इकडे घेतलेला आहे, तो म्हणजे एलिमेंटचा भाग. त्याचा ब्लेंड मोड कलर डॉज आणि फिल जरा वगैरे कमी केलं की अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि बेस्ट दिसते, बॅकग्राऊंडला मॅचेबल. त्यानंतर इकडं पण आपण जरा काही एलिमेंटच्या भाग लावल्यात, गोष्टी लावल्यात, ते पण त्याचा जरा कलर डॉज. डन. फाईल प्लेस इम्बेड. इथं जरा आपण डायलॉगच्या पुढं पाठीमध्ये जरा फ्लॅग सेक्शनचा भाग घेतलाय, चेक करा. कलरही त्याला चेंज करू शकता ह्यू सॅच्युरेशनमधून. बाकी जरा आपला आपण हा भाग घेतलाय तो म्हणजे एलिमेंटचा, ॲबस्ट्रॅक्ट एलिमेंट्स म्हणू शकताय तुम्ही. आणि आपले फायनल अशा गोष्टी ज्या आपल्या आहेत सर्क्युलर थीमच्या. याचा ब्लेंड मोड तुम्ही कलर डॉज ठेवा का नॉर्मल ठेवा. हे अतिशय सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. यामध्ये तुम्हाला अजून स्वतःहून काय ॲड करायचे असतील गोष्टी तर त्या नक्कीच ॲड करा. इथं खाली तुम्ही स्वतःचा पीक ॲड करू शकताय प्रॉपर, इथला हा भाग काढून तुमच्या हिशोबानुसार भरपूर काय ॲडअप करा आणि युनिक अशी छान अशी डिझाईन बनवा आणि इंस्टाग्रामला कृपया ट्रॅक करा. तर बाकी क्लासचाही विचार करा. ज्यांना कोणाला मोबाईलचा पाहिजे ते नक्कीच मोबाईलचा घेऊ शकताय. ज्यांना PCचा पाहिजे आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तिने जरा थांबा, नक्कीच आपली लवकर लवकर बॅच लॉन्च होईल. बाकी सर्वांनी कृपया जय श्रीराम ही कंपल्सरी कमेंट करायचे आहे. आत्तापर्यंतच्या ट्युटोरियलला तुम्ही किंवा इंस्टाग्राम पोस्टला तुम्ही भरपूर ढीक प्रेम दिला, त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. असं ढीक प्रेम राहू देईल. परत भेटूया लवकरच अशाच एकदम नवीन छान विशाळ व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लॉयल ढीक प्रेम. बाय. जय श्रीराम.